पाणी घेतलेलं आहे. तर आपण एका याच्यामध्ये मार्केटमध्ये कॅल्शियम टाकणार आहोत. दर्शन हे डेमो दाखवताना सांगायचं की प्रत्येक प्रेग्नंट बाईनं प्रेग्नन्सीमध्ये ही गोळी 6 महिन्यापेक्षा जास्त रोज खाल्लेली. म्हणजे डेमोचा अर्थ कळतो बायकांना. प्रत्येक लेडीजला सर कॅल्शियम बिफोर प्रेग्नन्सी या आफ्टर प्रेग्नन्सी किंवा बिटवीन प्रेग्नन्सी मध्ये दिला जाते. तर आपण याची क्वालिटी चेक करूयात की मार्केटमधला जो कॅल्शियम आहे आणि जो आपला वेस्टीचा कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये फरक काय. तो दोन्हीचा कंपॅरिझन आपण इथे करतोय. पावडर करायची गरज नाही. नाही सर, डायरेक्ट होते. दोन्ही कॅल्शियमला आपण मिक्स करतोय. आपण इथे रिझल्ट बघू शकतोय की जी मार्केटमध्ये कॅल्शियम आणि आपली जी वेस्टेजमधली कॅल्शियम आहे त्याचा रिझल्ट आपल्याला समोर दिसतोय की विदिन अ सेकंड्स जी आपली वेस्टेजची कॅल्शियम आहे ती डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. जर एखादी मेडिसिन जर शरीरामध्ये डिझॉल्व्ह होत नसेल तर त्याचा इफेक्ट कुठेतरी आपल्या किडनीवरती होऊ शकतो. मला असं वाटतं 15 ते 20 सेकंड्समध्ये जी आपली कॅल्शियम आहे ती पूर्णपणे डिझॉल्व्ह झालेली आहे. सर किती जोरात हलत होते. मी फक्त नुसतं जस्ट करतोय. सरांनी फोडली पण आता ही कॅल्शियमची गोळी आपण शरीरात गेल्यावर फोडणार का. नॅचरली हलून फुटली पाहिजे ती. आज काय होतंय मार्केटमध्ये ज्या नाही पावडर फॉर्म मधलीच आहे. आपली पण टॅबलेट आहे. दोन्ही सेमच आहे फॉर्म मध्ये हे बघा. आणि ही जी गोळी आहे एक मिनिट हे आपण हाताने तोडू शकतो. बरोबर, ही हाताने नाही तोडत. अच्छा, आमची 1 वर्षाच्या आतली बाळाची चकून खातात. आपण लहानपणी आपली पाठीवरची पेन्सिल खाली ते प्युअर फॉर्म मधलं कॅल्शियम आहे. हे बघा, हाताने तोडतात. ही हाताने तुटत नाही आणि ही ऍब्झॉर्प्शन बॉडीमध्ये ऍब्झॉर्प्शन करत नाही. त्याच्यामुळे याचे काही पार्टिकल्स आपल्या बॉडीमध्ये राहतात. म्हणून लेडीजमध्ये किडनी स्टोन होण्याचं प्रमाण जे जास्त वाढते ते कॅल्शियमच्या गोळ्या त्यांनी जास्त खाल्लेल्या असतात. आता हे बघा तुम्ही, ही पूर्ण डिझॉल्व्ह व्हायला लागली. तुम्ही स्वतः बघू शकता. तर हे याचे बेटर बेनिफिट आहेत का आपले जे प्रोडक्ट आपण पब्लिकला जेव्हा काही सांगतो आपण कॅल्शियम घेण्यासाठी तर हे तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे का आपले कॅल्शियम नॅचरल आहेत आणि ते डिझॉल्व्ह होतात बॉडीमध्ये आणि ते डिटॉक्स पण होतात.